बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अनेक नेत्यांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलाय। त्यांच्या या आरोपामुळे भोंदू अशोक खरात प्रकरणातील नवे कंगोरे समोर येण्याची शक्यता वाढली आहे। गत काही दिवसांपासून भोंदू अशोक खरात प्रकरणानं राज्याचं रान पेटलंय। या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत। या पार्श्वभूमीवर रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर नेत्यांना धमकी दिल्याचा आरोप केलाय। त्या म्हणाल्या, रुपाली चाकणकर 10वी नापास कोंबडी चोराच्या भोंदू बाबाच्या ट्रस्टवर आहेत। त्यांच्या माध्यमातून महिलांवर लैंगिक अत्याचार झाले, त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे, पण त्यांना अजून का अटक झाली नाही। चाकणकर यांनी ज्या लोकांना भोंदू खरातकडे पूजेला नेलं तेच लोक त्यांना या प्रकरणात वाचवत आहेत। पूजेला गेल्यानंतर स्वतःच्या करंगळ्या कापणाऱ्या नेत्यांना चाकणकर यांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आहेत, त्यामुळे ते त्यांना वाचवत आहेत। रुपाली ठोंबरे म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांना कायदा कळत नाही, संविधान कळत नाही, कसं वागावं हेही कळत नाही। त्यांना महिला आयोगाचं पावित्र्य आणि प्रतिष्ठाही कळली नाही, त्यामुळे त्या 28 दिवसांनी बोलल्या काय किंवा 280 दिवसांनी बोलल्या काय त्यांना काही फरक पडत नाही। त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही। रुपाली चाकणकरांनी पुरावे देऊन बोलावं। पोलीस चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबियांना वाचवत आहेत। अखेरीस त्यांच्या टोळीमध्ये ज्या कोणी महिला आहेत त्या सर्वांवरही कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी एका पोस्टद्वारे भोंदू अशोक खरात प्रकरणात आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले होते। त्या म्हणाल्या होत्या, महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले, त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले, पण आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले। मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर आणि माझ्या परिवारावर बेछूट आणि कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतुपुरस्पर आणि बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे। या बाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले। महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र पाठवून या विधेयकाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय। विशेष म्हणजे हे पत्र केवळ खासदारांनाच नव्हे तर विविध पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही पाठवण्यात आले। त्यामुळे या विषयावर सर्वपक्षीय एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट झालंय। या पत्रांमध्ये उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यासह विविध राजकीय नेत्यांचा समावेश आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पत्रातून महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार व्हा असं आवाहन केलंय। सूत्रांच्या माहितीनुसार 2 दिवसांपूर्वी ही पत्र संबंधित नेत्यांना पाठवण्यात आली आहेत। दरम्यान केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लवकरात लवकर लागू करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं असून त्यामध्ये या विधेयकावर चर्चा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्व पक्षांनी एकमताने हे विधेयक मंजूर करावं असं आवाहन केलंय। त्यामुळे या अधिवेशनाकडे देशभराचं लक्ष लागलंय। महिला आरक्षणाशी संबंधित नारी शक्ती वंदन कायदा 2023 मध्ये मंजूर झाला होता। आता त्यामध्ये काही सुधारणा करून तो 2029च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे। या नव्या विधेयकात लोकसभेच्या जागांची संख्या वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे। प्रस्तावानुसार लोकसभेच्या एकूण जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवण्यात येणार असून त्यापैकी 815 जागा राज्यांसाठी आणि 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी असतील। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक दिग्गज राजकारण्यांच्या नावांचा जाहीर खुलासा करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून यात एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, जयंत पाटील आणि दीपक केसरकर यांच्यासह विशेषतः रुपाली चाकणकर यांचं नाव अग्रक्रमानं घेतलंय। दमानिया यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार खरातच्या कॉललिस्टमध्ये रुपाली चाकणकर या सर्वात वरच्या स्थानी असून त्यांनी खरातला तब्बल 177 वेळा कॉल केला आणि त्यांच्यात 33,727 सेकंदाचं संभाषण झालं असल्याची माहिती दमानिया यांनी दिली आहे। अंजली दमानिया म्हणाल्या, भोंदू अशोक खरातकडे जाणारे अनेक राजकारणी होते, त्यातले काही राजकारणी एकानं सांगितले म्हणून गेले असतील, पण काही राजकारणी संधी साधूपणा करायला, काही साध्य करायला नक्कीच गेले असतील। त्यामुळं मी जेवढे राजकारणी सापडले ती यादी नुसती वाचून दाखवणार आहे। याचा अर्थ माझा त्यांच्यावर काही आक्षेप आहे असं नाही किंवा ते विकृत गोष्टीत सहभागी होते असंही म्हणता येत नाही, पण राजकारणी तिथं गेले हे मला नमूद करायचं आहे। पुढे बोलताना अंजली दमानिया यांनी राजकारणी लोकांचे तसंच त्यांच्याशी संबंधित लोकांचं नाव सांगितलं। त्यात नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील यांचे पीएम मंगेश देशपांडे, उदय सांगळे जे सिन्नरमधून उभे होते पण ते हारले सुद्धा, आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर जे दादा भुसे यांचे पी आहेत, दीपक केसरकर ज्यांचा एक नंबर सापडला होता आणि त्यांचे 19 कॉल होते,
राहुल कोथळे जे OSD आहेत विखे पाटलांचे, एकनाथ शिंदे यांचं तर नाव मी घेतलंच आहे, प्रभाकर काळे, सुनील तटकरे आणि अजून एक मला नाव सापडलंय ते आहे जयंत पाटील यांचं. मला हे नाव वाचून नक्कीच दुःख झालं, त्यांच्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. येत्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलता लिहिता येणं सक्तीचं करण्यात आलंय. मराठी लिहिता वाचता येणार नाही त्यांचे परवाने थेट रद्द होतील असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं. मराठी सक्तीचा नियम यापूर्वीही होता, पण चालकाला समज देऊन सोडून दिलं जात होतं. भाषा सक्तीसाठी परवाना रद्दचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील कर्नाटक, तामिळनाडू नंतरचे तिसरे राज्य ठरलं. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालये विशेष तपासणी मोहीम राबवतील. छत्रपती संभाजीनगर, मुंबई महानगर क्षेत्र, नागपूर आदी शहरांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. मराठी भाषा सक्तीचा हा निर्णय निव्वळ प्रशासकीय नाही, तर यात उद्धव सेनेचा मराठी अस्मिता कार्ड हायजॅक करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मास्टर स्ट्रोक खेळी आहे. खरी शिवसेना तीच जी मराठी माणसासाठी प्रत्यक्ष कृती करते, हे शिंदे सेनेने या निर्णयातून ठणकावून सांगितल्याचं दिसतंय. RTO निरीक्षक चालकाला मराठी समजतं की नाही याची तोंडी प्रश्न विचारूनच खातरजमा करतील. जुन्या चालकांची लेखी तोंडी परीक्षा घेण्याचे निर्देश नाहीत, परंतु नव्या परवान्यासाठी ही प्रक्रिया कडक केली जाणार आहे. परवान्यासाठी अर्ज करणाऱ्याला निरीक्षक मराठीत प्रश्न विचारत किंवा रस्ते चिन्हांचे फलक वाचायला सांगतात. 10वीत मराठी विषय पास असलेल्यांनाच बराच वेळा सवलत मिळते, कारण त्यांचे 10वी पास प्रमाणपत्र भाषेच्या ज्ञानाचा पुरावा मानलं जातं. जुना परवाना असलेल्यांना मराठीत येत नसल्यास आधी कारण दाखवा, नोटीस बजावली जाऊ शकते. ठराविक मुदतीत तो मराठी शिकला नाही तर आता नव्या निर्णयानुसार परवाना रद्द होऊ शकतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या पक्षात युवा नेते आदित्य ठाकरे यांना लवकरच महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती होण्याची शक्यता असून या संदर्भात पक्षात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे हे कार्याध्यक्ष पद शिवसेनेत प्रथम 2003 साली बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी निर्माण केलं होतं. त्या पदावरून उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात महत्त्वाची भूमिका निभावली होती. आता त्याच धर्तीवर आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्याचा विचार सुरू असल्याचं बोललं जात आहे. पक्षाच्या आगामी बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडला जाऊ शकतो अशी माहिती समोर येते. शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन जवळ येत असताना या निर्णयाला अधिक महत्त्व प्राप्त झालंय. याच दिवशी आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केली जाऊ शकते अशी ही शक्यता वर्तवली जाते. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून त्यानंतर उद्धव ठाकरे अधिकृत घोषणा करू शकतात. सध्या आदित्य ठाकरे हे पक्षाचे प्रमुख नेते आणि युवा सेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मात्र कार्याध्यक्ष पद मिळाल्यास पक्षाच्या धोरणात्मक आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा अधिक थेट सहभाग वाढेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचं समजतंय. विशेषतः तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि संघटना सक्रिय करण्यासाठी ही रणनीती आखली जाते. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेताना राज्य सरकारने अवलंबलेली प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निवृत्त न्यायमूर्ती आनंद बदर समितीचा अहवाल सार्वजनिक न करताच हरकती मागवल्याने समाजात संतापाची लाट पसरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढलेत. अहवाल तातडीने सार्वजनिक करा, अन्यथा समाजातील असंतोष तीव्र होईल असा इशारा त्यांनी दिलाय. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनीही सरकारच्या या घाईवर नाराजी व्यक्त करत मुदत वाढवण्याची मागणी केल्यानं सरकारची कोंडी झाली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की आरक्षणाच्या वर्गीकरणाचा मूळ अधिकार संसदेचा असताना दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने घेऊन निर्णय दिला आहे. वर्गीकरणाला कोणाचाही विरोध नाही, परंतु ते जाती आणि पोटजातींच्या आधारे अत्यंत वैज्ञानिक पद्धतीनं व्हायला हवं. मात्र राज्य सरकारकडे याबाबत थेट अधिकार नसतानाही ही प्रक्रिया रेटली जाते. बदर समितीने अहवाल तयार करताना कोणत्याही नामांकित संस्था किंवा अभ्यासकांची मदत घेतलेली नाही असा आरोप त्यांनी केलाय. वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकी डाटा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत नागरिक हरकती सूचना कशा मांडतील. त्यामुळे अहवाल सार्वजनिक करावेत, त्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यात याव्यात. सूचना हरकतींची मुदत वाढवावी अशी मागणी माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार राजकुमार बडोले यांनी केली.
ठाणे महानगरपालिकेतील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या MIMच्या नगरसेविका सहर शेख यांच्या विरोधात गंभीर आरोप समोर आलेत. निवडणूक लढवताना बनावट जात प्रमाणपत्र सादर करून त्यांनी शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत सहर शेख यांनी मुंब्रा भागातून विजय मिळवत राजकारणात दमदार एंट्री केली होती. कैसा हराया हा त्यांचा डायलॉग राज्यभर चर्चेत आला होता. मात्र आता त्याच सहर शेख यांच्यावर निवडणूक प्रक्रियेदरम्यान 4 महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार सहर शेख यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवलं. त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून हे प्रमाणपत्र घेतल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी त्यांच्या वडिलांनी नमुना 8चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली असा आरोप आहे. प्रत्यक्षात स्थलांतरितासाठी नमुना 10 लागू असताना नमुना 8 वापरल्यानं हा प्रकार संशयास्पद ठरतो. या प्रकरणात सिद्दकी अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करून जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार सुनावणी घेण्यात आली असता सहर शेख यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्याचं समोर आलंय. 18 मार्च रोजीच्या सुनावणीला सहर शेख यांचे वडील अनुपस्थित राहिले तर त्यांच्या वकिलांनी काही कागदपत्र सादर केली. त्यानंतर 23 मार्च रोजी झालेल्या पुढील सुनावणीत तहसीलदारांनी प्रमाणपत्रातील त्रुटींवर बोट ठेवलं. यासोबतच सहर शेख या ठाण्यातील रहिवासी असताना त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र का घेतलं यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून सखोल चौकशी सुरू आहे. मात्र सहर शेख आणि त्यांच्या वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळालेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या वाढीव अंतरावरून आणि त्यापोटी फुगलेल्या हजारो कोटींच्या खर्चावरून सरकारला धारेवर धरले. देवाभाऊ फोंड्या माळावर 1 किलोमीटर रस्ता करण्यासाठी 254 कोटी रुपये कशासाठी लागतात? हा रस्ता काय ट्रम्प तात्यांचे डॉलर वापरून बनवणार आहात का, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला असून या प्रकल्पातून 70,000 कोटींचा ढपला पाडण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप केलाय. राजू शेट्टी यांनी महामार्गाच्या आकडेवारीचा पाढा वाचत सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीस 802 किलोमीटर लांबीचा 86,000 कोटींचा शक्तीपीठ महामार्ग जाहीर केला. संपूर्ण राज्यातील या महामार्गाचा 1 किलोमीटरचा खर्च 107 कोटी 23 लाख रुपये होता. आता देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग माण खटाव मार्गे वाढवून तो 856.94 किलोमीटर म्हणजेच 54.94 किलोमीटर इतकं अंतर वाढवून आता या महामार्गाचा खर्च 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवला आहे, असा दावा राजू शेट्टी यांनी केला. याचाच अर्थ 54.94 किलोमीटर रस्त्यासाठी 14,000 कोटी रुपयांनी जादा प्रकल्प खर्च वाढला. थोडक्यात माण खटाव या माळरानावरून जाणाऱ्या रस्त्याच्या 1 किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल 254.54 कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे. देवाभाऊ फोंड्या माळावर तुम्ही 1 किलोमीटर रस्त्यासाठी 254.54 कोटी रुपये खर्च करत आहात. नेमका हा महामार्ग ट्रम्प तात्यांचा डॉलर रस्त्यावर टाकून महामार्ग बनवणार आहात काय, असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.